इच्छाद्वारे त्या वधस्तंभावर सांगणाऱ्या व्याख्याच्याद्वारे आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. की स्वातंत्र्य फुकट किंवा सहज मिळत नाही, मिळतं का सहज? जे जुने असतात, आता आपण तर सगळे 40शीतले आहोत किंवा 50शीतले आहोत, बाबा सोडून बरोबर 30, 40, 50 वगैरे आहे. त्यामुळं तो काळ कोणाला माहीत नाही. पण जे 80 वर्षाच्या पुढच्या असतील, 90, 100, त्यांना कदाचित तो काळ माहीत असेल की त्या काळी त्यांनी किती मेहनत घेतली असेल, किती कष्ट घेतले असतील, किती हाल अपेक्षा सहन केले असेल, तेव्हा ते स्वातंत्र्य त्यांना मिळाले. आणि प्रियांनो, आपल्याला शिस्तावर विश्वास ठेवण्याद्वारे जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे ते असंच मिळालं नाही. शिस्ताने त्यासाठी मोठी किंमत, मोठी खंडणी दिलेली आहे. खंडणी हा शब्द माहिती आहे? खंडणी शब्द माहिती आहे? खंडणी भरपाई. खंडणी म्हणजे जे शक्यतो गुंड लोक असतात ते खंडणीसाठी लोकांचं अपहरण करतात आणि म्हणतात की त्यांना सोडायचं असेल तर आम्हाला इतके पैसे द्या, खंडणी द्या, नाही तर आम्ही ह्यांना सोडणार नाही, ह्यांना मारून टाकू वगैरे वगैरे. अशा पद्धतीनं खंडणीचे प्रकार होत असतात. आणि प्रियांनो, आणि आपण पण वेगवेगळ्या बंधनामध्ये होतो. कुठल्या बंधनामध्ये होतो? वचनाचे आपण लूक शुभवर्तमान 4था अध्याय आणि 18वं वचन. लूक शुभवर्तमान 4था अध्याय आणि 18वं वचन. प्रभूचा आत्मा मजवर आला आहे, कारण विनाश सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला आहे. धरून नेलेल्याची सुटका व आंधळ्याची सृष्टी ही विदिचित कराव्यास, खेचल्यास मोकळे कराव्यास, परमेश्वराच्या प्रसादाचे वर्ष विजित कराव्यास देवाने मला पाठवलेलं आहे. आणि इथं आपल्याला पाहायला मिळतं त्या लूक 4था अध्याय आणि 18व्या वचनामध्ये इथं दिलेलं आहे सुटका, मोकळेपणा देण्यासाठी प्रभूचा आत्मा मजवर आला आहे असं या वचनामध्ये दिलेलं आहे. आणि प्रियांनो, हे वचन प्रभू श्री ख्रिस्त एका सभास्थानामध्ये शिकवित असताना किंवा वाचित असताना प्रभू श्री ख्रिस्तांनी हा भाग उघडला. हे यशायाच्या पुस्तकातील वचन आहे आणि हा भाग उघडला आणि त्यांनी हे वचनं वाचले आणि त्यांनी म्हणले की आज ही वचने पूर्ण झालेली आहेत. हालेलुया, प्रेज लॉर्ड. आणि का पूर्ण झालेली आहे? कारण की प्रभू श्री ख्रिस्ताला माहीत होतं की तो कशासाठी इथं आलेला, कशासाठी त्यांनी मानवाचं स्वरूप धारण केलेलं आहे हे प्रभू श्री ख्रिस्ताला माहीत होतं. म्हणून त्यांनी त्या बायबलमधली 30 वचनं वाचली. ती वचनं वाचली होती. काय म्हणलेलं आहे या वचनामध्ये? प्रभूचा आत्मा मजवर आलेला आहे, कारण तिला सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला आहे आणि धरून नेलेल्यांची सुटका व ठेचलेल्यास आंधळ्या दृष्टी ही विदित कराव्यास व ठेचलेल्यास मोकळे कराव्यास त्याने मला हा अभिषेक दिलेला आहे. प्रेज लॉर्ड. मी तुला काय म्हणा, प्रभू श्री ख्रिस्ताद्वारे स्वातंत्र्य मिळालं हे सगळ्यांना माहीत आहे. पण ते स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रभू श्री ख्रिस्तांनी फार मोठी किंमत मोजलेली आहे. असं स्वातंत्र्य आपल्याला मिळालं. त्यामुळे तुम्ही भाग्यवान लोक आहात. कारण की आपले धरण कृपेने झालेलं आहे. आपण कृपेने मोबदला वाचून प्रभू श्री ख्रिस्तांनी जी खंडणी दिली त्याच्याद्वारे आपण नीतिमान ठरले गेलेलो आहोत. प्रेज लॉर्ड. आपल्या कर्माने आपण नीतिमान कधीच ठरले नसतो किंवा नियमशास्त्राप्रमाणे आपण कधीच नीतिमान ठरत नसतो. की 10 आज्ञा माहीत आहेत ना? तुम्ही खरं सांगा, 10 आज्ञापैकी 10च्या 10 तुम्ही आता पाळल्या? खरं सांगा, मनाला विचारा, मला सांगा. त्यामुळंच मोशेच्या नियमशास्त्राद्वारे कुणीही नीतिमान ठरू शकत नव्हतं. त्यामुळे तर प्रभू श्री ख्रिस्ताला यावं लागलं. प्रेज लॉर्ड. हालेलुया. कारण की नियमशास्त्राद्वारे पापाची जाणीव होते, दंड येतो,
पापाचे वेतन मरण आहे आणि त्यापासून मोकळे करावयासाठी, त्या बंधनातून सोडवण्यासाठीच प्रभू श्री ख्रिस्त आलेला आहे आणि त्याने खंडने देऊन आपल्याला सोडवलेलं आहे. आपण आपल्या मूळ वचनाकडे पुन्हा जाऊया. कुठं असलं तर आपण वचन गलती काय असतात का 5 अध्याय 13 वचन, मूळ वचन गलती 5:13. आता आपण वचनाच्या मूळ भागामध्ये येत आहोत. गलती 5:13 नाही करायचं. बंधुजन हो, तुम्हाला स्वतंत्र करिता पाचारण झाले तरी त्या स्वतंत्र्याने ध्येय वासनांना वाव मिळू देऊ नका, तर प्रीतीने एकमेकांचे दास व्हा. त्यात मला पहिल्या भागावरती, पहिल्या वाक्यावरती तुमच्याशी बोलायचं आहे. मी आता हे थोडं पार्श्वभूमी समजावे म्हणून मी ह्या वचनं वाचलेली आहेत. आणि गलती 5 अध्याय आणि 13व्या वचनात आपण जे वाचलं आहे की तुम्हाला स्वतंत्रतेकरता पाचारण झालेलं आहे. तुम्ही म्हणा, तुम्हाला स्वतंत्रतेकरता पाचारण झालेलं आहे. स्वतंत्र्यकरता पाचारण झाले. प्रत्येक जण म्हणा. म्हणजे तुम्हाला कशाकरता पाचारण झालेलं आहे, कशासाठी झालेलं आहे ते माहीत असणं गरजेचं आहे. कारण की गलती 5:1 मध्ये आपण वाचलेलं आहे की तुम्हाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, म्हणून तुम्ही ते स्वातंत्र्य गमवू नका व पुन्हा दास्याच्या जुगाखाली जाऊ नका. कारण की तुम्हाला स्वतंत्रतेकरता पाचारण झालेलं आहे आणि एकदा स्वतंत्र झालं पुन्हा गुलाम होऊ नका. पुन्हा गुलाम कसं होणार ते प्रेम वचनावरती दिलेलं आहे. देह वासनांवर. हालेलुया. प्रेज लॉर्ड. की आत्मा उत्सुक आहे पण देह अशक्त. देहाला काय सहन होत नाही, ऊन सहन होत नाही, वारा सहन होत नाही, पाऊस सहन होत नाही, जागरण सहन होत नाही, भूक सहन होत नाही. बरोबर. डोळ्याला तर सारखं काही ना काही दिसत असतं. जे डोळा दिसतो तिथं आपलं मन मानणं जातं. आता तर सगळ्याकडे स्मार्टफोन आहे, चांगली टी व्ही आहे आणि खूप गोष्टी आहेत की जे आपल्याला भटकवू शकतात, भटकवतात. म्हणजे आपण जगामध्ये राहत आहोत, पापी लोकांमध्ये राहत आहोत, जगीत लोकांमध्ये राहत आहोत. आपण काय आतापर्यंत आपलं व्याख्या झालं नाही किंवा आपण अजून काय म्हणायचं देवदूताचं रूपांतर झालं नाही वगैरे वगैरे. त्यामुळे आपण जगामध्ये राहत आहोत, जगीत जीवनामध्ये जगत आहोत आणि अनेक गोष्टी आपल्यामध्ये आहेत की जे आपल्याला भटकवतात. बरोबर. हालेलुया. पण मला वचनातून तुम्हाला सांगायचं आहे की तुम्हाला कशाकरता स्वातंत्र्य मिळालं, पाचारण झालेलं आहे हे तुम्ही आज लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तुम्हाला स्वतंत्रतेकरता पाचारण झालेलं आहे. मग पुन्हा देहवासनेच्या द्वारे पुन्हा पापामध्ये जायचं का? जायचं का? नाही. त्यामुळे आपल्याला काय करणं गरजेचं आहे की आपल्याला देहवासनावरती कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. कारण की फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण की आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि त्या स्वातंत्र्यासाठी मोठी किंमत प्रभू श्री ख्रिस्ताने मोजली आहे. पण तुम्हाला एक व्हॉल्यूम पण मला द्यायची आहे. जरी तुम्हाला ख्रिस्ताद्वारे स्वातंत्र्य मिळालेलं आहे, जरी तुमचं स्वतंत्रतेकरता पाचारण झालेलं आहे, पण महत्त्वाची गोष्ट आहे या स्वातंत्र्यामध्ये तुम्हाला शेवटपर्यंत टिकणं महत्त्वाचं आहे. हालेलुया. जर देहवासनांवर कंट्रोल ठेवला नाही, जरी तुम्ही दारू सोडलेले असता, जरी एखादं व्यसन सोडलेलं असतं, जरी एखादं व्याधीच्या तुम्ही सोडलेलं असतं, पण जर तुम्ही कंट्रोल केलं नाही तर पुन्हा तुम्ही कदाचित त्यामध्ये जाऊ शकता. हालेलुया. पुन्हा तुम्ही त्या पापाच्या गुलामगिरीमध्ये जाऊ शकता. पुन्हा तुम्ही त्या दास्याच्या जुबाखाली सापडू शकता की असं समजू नका. एकदा विश्वास ठेवला म्हणजे झालं आपलं. आणखी काय वचन आहे, जो शेवटपर्यंत टिकेल तोच. हालेलुया. त्यामुळे आज मिळालं उद्या एखादं पाप केलं नाही होणार. शेवटपर्यंत टिकणं महत्त्वाचं आहे. तेच खूप आवड आहे. प्रभू श्री ख्रिस्ताचा विश्वास एवढा सोपा आहे, पण जे प्रभू श्री ख्रिस्ताचे 70 शिष्य होते त्यांना प्रभू श्री ख्रिस्ताने योहान 6 अध्यायामध्ये तुम्ही वाचा की त्यांनी देवाची वचनं सांगितली. तुम्ही जीवनाची भाकर आहे, जीवनाचे पाणी आहे, जिवंत पाणी आहे आणि
ती वचने ऐकून ते काय झाले, प्रभूशी दिसताना सोडून गेले. माझं काय होतं, लहान संवाद द्या 7वं वचन. आपण वचनाच्या मुख्य भागात आलेलो आहोत की आज स्वातंत्र्याचा दिवस आहे आणि आपल्याला स्वतंत्रतेकरता ख्रिस्ताद्वारे स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि त्यासाठी प्रभू ख्रिस्तांनी मोठे खंडन दिलेले आहे. पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की आता आपल्याला ते स्वातंत्र्य टिकवून ठेवणं महत्त्वाचं आहे. त्यापासून मागे फिरायचं नाही, पुन्हा पापामध्ये जायचं नाही, पुन्हा चुकीच्या गोष्टीमध्ये जायचं नाही. लहान 60 लहान पुस्तक 6वा अध्याय 7वं वचन. त्याच्या शिष्यापैकी पुष्कळ जणांनी हे ऐकून म्हणते, हे वचन कठीण आहे, हे कोणाच्याने ऐकवेल. आणि 66 वचन 66. यावरून त्यांचा शिष्यातील पुष्कळ जण परत गेले, ते पुन्हा कधी त्याच्याबरोबर चालले नाही. हालेलुया. किती चुकीची गोष्ट आहे. आणि मला माहीत चर्चमध्ये देखील अनेक जण होते, ते चांगले शिष्य होते, पण काही कारणं झाली आणि ते सोडून गेले, परत आलेच नाही. मी खूप प्रयत्न केले आणि यावं, पण ते आले नाही. आणि दुर्दैवाची गोष्ट आहे प्यार, जर तुम्हाला स्वातंत्र्याकरता पाचारण झालेलं आहे, तुम्हाला स्वातंत्र्य मिळावं यासाठी ख्रिस्ताने खंडणी दिलेली आहे. पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की त्यामध्ये तुम्हाला शेवटपर्यंत टिकणं महत्त्वाचं आहे. जर टिकले नाही काय झालं, शिष्याचं काय झालं, पुन्हा ते कधीच प्रभू श्री ख्रिस्तासोबत चालले नाही. आणि त्यांना जे अभिषेक मिळाला होता, लोक 10व्या अध्यायामध्ये तुम्ही वाचू शकता. लोक 9वा अध्याय, 10व्या अध्याय, त्या शिष्यांना जेव्हा सेवेसाठी पाठवलं होतं तेव्हा की त्यांनी किती आनंदाने येऊन सांगितलं होतं की आम्हाला भूत देखील वश होतात. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि आम्हाला काही उणे पडले नाही. पण काय झालं, काळ आला आणि प्रभू श्रीने जी वचनं सांगितलं की त्यांना अवघड वाटलं आणि ते प्रभू श्रीला सोडून गेले. ते पुन्हा परत कधीच त्याच्यासोबत आले नाही. खूप दुःखाची गोष्ट, खूप दुःखाची गोष्ट. त्यांना मिळालेलं स्वातंत्र्य, त्यांना मिळालेला अभिषेक, त्यांना मिळालेलं सेवेचं दान, आणि ते थोडक्या गोष्टीसाठी तुच्छ नाही. ते पुन्हा जुन्या मार्गाकडे गेले, पुन्हा जुन्या गोष्टीकडे ते वळत. प्यानो किती चुकीची गोष्ट. आणि प्यानो मला तुम्हाला तेच सांगायचं आहे आज स्वातंत्र्याच्या दिवसाच्या अनुषंगाने की आज जे तुम्हाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे ते तुमचं पाचारण आहे, तुम्हाला स्वातंत्र्य असावं. आणि त्यासाठी ख्रिस्ताने मोठी किंमत खंडणी दिलेली आहे. पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्हाला त्यामध्ये टिकून राहणं गरजेचं. ठीक आहे, संकट येतील, छळ येतील, निंदा होईल, आजारपण येतील, परीक्षा होईल, पण या सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला शेवटपर्यंत टिकणं महत्त्वाचं आहे. या स्वातंत्र्यामध्ये टिकणं महत्त्वाचं आहे. जरी आज आपल्या भारताला 80 वर्ष पूर्ण झाली, माहीत नाही किती वर्ष पुढं हे स्वातंत्र्य टिकून नाही. सध्याची परिस्थिती पाहता की अधोगतीकडे आपल्या देशाची वाटचाल चालू आहे. ठीक आहे, आपल्याला त्याविषयी जास्त बोलायचं नाही, पण मला तुम्हाला सांगू द्या, आपण आत्मिक जीवनाविषयी बोलूया. जर आपण आत्मिक जीवनामध्ये ख्रिस्ताद्वारे आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, आपण विश्वास ठेवलेला आहे, देवाची कृपा आपल्याला प्राप्त झालेली आहे आणि आपण तारणाचा मार्ग स्वीकारलेला आहे, तर त्या मार्गावर आपल्याला शेवटपर्यंत चालणं गरजेचं आहे. म्हणजे पौल एका वचनात म्हणतो की जी धाव मला दिलेली आहे, नेमून दिलेली धाव, त्या धावेवर मी धीराने धावत आहे आणि आता धाव संपवली आहे. आणि आता माझ्यासाठी जो नीतिमत्वाचा मुकुट राखून ठेवलेला आहे तो मला त्या न्यायाच्या दिवशी परमेश्वर देईल. हालेलुया. आणि आपली देखील साक्ष अशीच असली पाहिजे. शेवटपर्यंत आपण त्यामध्ये टिकून राहणं गरजेचं आहे. जर टिकलो नाही आणि या शिष्याप्रमाणे जर माघार केलं, यहूदा इस्करियोत नाही, यहूदा इस्करियोत त्याला तर प्रेषित होण्याचा अधिकार दिला होता. प्रभू श्री ख्रिस्तासोबत सिंहासनावर बसण्याचा त्याला अधिकार मिळाला नव्हता. प्रकट करण्याचं पुस्तक ते आहे. प्रेज लॉर्ड. पण 30 ना
₹20 तो अधिकार तुच्छ मानला, ते प्रेषित पण तुच्छ मानला आणि काय झालं आणि या स्वातंत्र्याच्या दिवशी शॉर्टमध्ये सांगत आहे म्हणून थांबत आहे. याच आपल्याला एकच करायचं आहे, जे आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे त्याची किंमत आपल्याला जाणायची आहे, त्याचं मोल आपल्याला समजून घ्यायचं आहे. आपल्याला स्वातंत्र्य असं मिळालं, देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हजारो जणांनी बलिदान दिलं, हजारो जणांनी उपासमार, कर्जबाजारीपणा, जेल, तुरुंगवास, फाशी, वेगवेगळे फटके सहन केले, तेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. तसंच आपल्या आत्मजीवनाविषयी, आपल्या विश्वासाच्या जीवनाविषयी आपल्याला ख्रिस्ताद्वारे स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि त्यासाठी ख्रिस्ताने खंडणी देऊन किंमत चुकवलेली आहे आणि आपल्याला खंडणी देऊन पापाच्या बंधनातून आपल्याला सोडवलेलं आहे. आता आपली भूमिका महत्त्वाची, आपल्याला पुन्हा त्या पापामध्ये जायचं, पुन्हा त्या प्रभूशी दुसऱ्याला सोडायचं नाही. ठीक आहे, संकट आले येते जाते. माझ्या पण जीवनामध्ये गेले 3-4 महिने संकट होतं, मोठं संकट होतं माहिती आहे. आता मी साक्षी दिली, पावसाळ्याला गेली, पण त्याही परिस्थितीत मी टिकून राहिलो. मी असा विचार केला नाही की मी चर्चला का जाऊ आता, काय होईल मला पुढं माहीत नाही, मी दानदशोष का देईन, की मला भविष्यात मला भेटेल का नाही नवीन जॉब माहीत, पण मी विश्वासाने त्या सर्व गोष्टी केल्या आणि मला माहीत होतं की माझा उद्धार जिवंत आहे आणि तो आणखी माझ्यासाठी जे त्याचकडे पाहिले ते प्रकाश पावले, त्याची मुखे लज्जेने कदापि काढून आणि मी साक्षी दिली की 25 जण होते, 5 जण फक्त सिंगल, ते 5 माझा विश्वास होता परमेश्वर तर तुच्छ नाही मस्तक हालेलुया. परमेश्वर या वचनाद्वारे तुम्हाला आशीर्वाद करू. आपण आपल्या जागेवर उभे राहूया. प्रथम आपण या देशासाठी प्रार्थना करू, या देशाचा स्वातंत्र्य आणि आपल्या देशासाठी आपण प्रार्थना करायला